सो आता आम्ही सगळे खायला बसलोय. नंतर परत घेऊया. मी घेतलाय गरम गरम ब्रेड पकोडा आणि छोले समोसा. चार लस्सी बोललं. लस्सी बोललाय ना, म्हणजे पोट भरेल. सगळे खातात मस्त मस्त आणि इथलं जेवण आहे ना ते खूप हलकं असतं. आता आम्ही जसं एवढं खाल्लंय, पण तुम्ही थोड्या वेळाने बघाल ब्लॉग मध्ये आम्ही परत काही ना काही खाताना दिसतो. कारण ते जेवण खूप हलकं असतं. खूप हलकं असतं, लगेच डायजेस्ट झालं बघा. आता तुम्ही बघितलं 10 जण या रिक्षात आहे. पुन्हा एकदा आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या देवदर्शनानंतर हर की पौरीला गंगा आरतीसाठी. आणि असे काहीसे आम्ही सगळे एकाच ऑटो मधून चाललोय सगळे. अंकल बोललो जे काही पैसे असतील घ्या, पण सगळ्यांना एकत्र बसवा. एकाच ऑटो मध्ये ऍडजस्टमेंट करून चाललोय. काय असते चलो बाय. अथक परिश्रमानंतर जे काही एका ऑटोमध्ये घुसमघाटी केली आम्ही, त्यानंतर आम्ही फायनली हर की पौरीला पोहोचलेलो आहोत. आता बघूया तिथे किती गर्दी आहे, कसं काय आहे, कारण आम्हाला आरती बघायची आहे, ते पण पुढे हर की पौरी. हो, आम्ही आता हर की पौरीला जातच होतो आणि हा असा काहीसा एक व्ह्यू इथून दिसतोय, जो तुम्ही सगळ्यांनी या व्हिडिओ मध्ये तर दिसेल, पण इथे प्रत्यक्षात येऊन अनुभवलात तर काहीतरी वेगळीच फिलिंग आहे. तीन जूते चप्पल का स्टॉल बना हुआ है इधर. जूता चप्पल इधर स्टॉल पे जमा करवा के आगे बैठ जाइए जाके मंदिर के. खूप गर्दी आहे ऑलरेडी. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, खूपच गर्दी झाली आहे सगळ्याच गोष्टींसाठी. एक सेकंड. आम्ही आता बघतोय जागा बघतोय. गंगा माई की आरती सेवा में भोग आत्ताच आम्ही गंगा आरती अटेंड केली, दर्शन वगैरे झालंय आणि आम्ही सगळे शांतपणे सगळे बसले, कोणीच काही करत नाही. आता सायलीने मला हे सांगितलं, मी नेहमी बोलते हे वाक्य, पण तिने मला असं रिअलाइज करून दिलं की झालं गेलं गंगेला मिळालं. असं का म्हणतात की आता आम्ही सगळे इथे बसलोय, तुम्ही पण कधी याल तर आपल्या लाईफ मध्ये इतकं काही चालू असतं, ते जेव्हा आपण गंगेचं ते पाणी असं त्याच्यात सोडतो किंवा त्याच्यात काही सोडतो, तर गंगा मातेला तेच बोलायचं की आपल्या जे काही निगेटिव्ह वाईब्स असतील, माझ्या आयुष्यात जे काही वाईट घडलं असेल किंवा घडणार असेल, जे काही असेल ते ती याच्यातून वाहून घेऊन जा आणि माझ्याकडे फक्त पॉझिटिव्ह गोष्टी, माझ्यासाठी चांगल्या असणाऱ्या गोष्टी माझ्याकडे येऊ दे. आणि ती ऋतूला पटलं. ऋतूला तसं समजावणं म्हणजे कठीण गोष्ट आहे, पण पटलं तिला माझं बोलणं, पटलं. सो तुम्हाला देखील पटलं असेल तर तुम्ही देखील तुमच्या जवळच्या लोकांना हे वाक्य सांगा, नीट समजावण्यात. झालं गेलं, गंगेला मिळालं,
का बोलतो? जे झालं ते सोडून द्यायचं. आपली लाईफ पुढे आहे, पुढचा विचार करायचा. तर मित्रांनो, खूप थंडी आहे इथे, खूप जास्त थंडी आहे. मी माझा ड्रेस त्याच्यावर झिपर आणि आता त्याच्यावर अजून एक स्वेटर घातलंय, हात मोजे वगैरे सगळं घातलंय. आणि म्हणजे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही आयडिया नाही, पण ओव्हरऑल हा सगळीकडे हे जे दिसतंय हा फॉग आहे. इतकी थंडी आहे. आता रात्री इथे किती टेम्परेचर असेल नो आयडिया. आणि आम्ही आता याच्या पुढे ऑलला जाणार आहोत, तिथे तर मायनसमध्ये असणार आहे. सो अजिबात आयडिया नाही आहे की आम्ही सगळे या थंडीत कसं काय सर्व्हाइव्ह करणार आहोत. लेट्स सी. काय करतेस संजू? लाडू मी त्याची आपल्याला तिकडे आपण विसरलो ना, तर इथून घेते मी आता फायनल. हे आहेत हरिद्वारचे स्पेशल स्वीट्स. काय 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 हवंय पण तुला? तर मित्रांनो, आता आम्ही सगळे पुन्हा निघालेलो आहोत. 10 जण एकत्र जातोय. जसे आलेलो तसेच परत चाललेलो आहोत. सुखरूप. आम्हाला एकमेकांशी अजिबात करमत नाही. भले आम्ही शॉपिंग अलग अलग करतो, पण आम्हाला करमतच नाही की आम्ही एकमेकांसोबत, म्हणजे आम्ही 2 ऑटो नाही. झालं, संपलं. 2 शब्द संपले. एवढं माझ्याकडे मी एवढंच मराठीत बोलू शकते. बाकी कानातून रस्ता तर आता यापुढे तुम्ही बघाल संजनाचा ब्लॉग. संजना कंटिन्यू. तर मित्रांनो, सो आम्ही फायनली हरिद्वार हॉटेलला जायला. तर मित्रांनो, रात्रीचे 11 वाजून गेले. खूप छान असं जेवण वगैरे सगळं काही झालेलं आहे. आणि इथे खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. 10 डिग्रीपेक्षा कमी तापमान गेलेलं आहे. आणि आम्ही या थंडीत सगळे वॉकसाठी निघालो आहे. म्हणजे लिटरली आता आम्ही बोलतोय तर आमच्या तोंडातनं वगैरे असं आम्हाला दिसते थोडा थोडा धूर येताना. सो अशा काहीच्या वातावरणातही सगळ्यांना वॉक करायचं आहे रात्रीचा. सो आम्ही निघालो आहे. चलो बाय. काय झालं? काय गरज होती बाहेर यायची? गंगा बघायच्या. सकाळपासून 3दा गंगा बघितल्या. त्यांना गंगा बघायला जातो. सकाळपासून गंगा मैयाच बघतायत, तरी रात्री जेवल्यानंतर परत गंगा मैया बघायला. रात्रीचे 12 वाजलेत आणि 10 डिग्री टेम्परेचर आहे. तोंडातून दूर येतोय, तरी माहित आहे आम्ही कुठे चाललोय, पण चाललो. आणि थंडीने कापता येतात, सगळे कुडकुडतायत. हे बघा, हे बघा, हिला बघा. काही लोकांकडे मोठा जे जॅकेट होतं ते घरी ठेव, म्हणजे रूम मध्ये ठेवला आणि ह्याच्यामध्ये जाम थंडी वाजते. सो आमची जिरली. अर्ध्या रात्री आम्ही पेट्रोल पंपवर साखळी खेळतोय. आणि याच्यावर डाईने ह्यांच्यावर डाईने ए मग तिला रेस्ट दे रोशन, तिला एकटीला रेस्ट दे आणि तुला. जेडी आउट झालाय गाईस. जेडी आउट हा 2 साखळ्या.
जय मी पकडते जय ये बाहेर आऊट आऊट काका ओरडले. अरे यार आम्ही जिंकणारच होतो. आता थंडी वाजते का? नाही अरे तिला बघ काय झालं बाई सॅम वन प्लेअर इंजर्ड.